लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। 13 राज्यातील 88 जागांकरता मतदान सुरू आहे। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा समावेश आहे। संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। तर अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, तर प्रकाश आंबेडकर यांनी सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। बच्चू कडू यांनी देखील सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आज राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात अशा एकूण 8 ठिकाणी मतदान होत आहे। तर अभय पाटील, अनूप धोत्रे आणि रविकांत तुपकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 13 राज्यातील 88 जागांकरता आज मतदान होत आहे, तर राज्यातील 8 मतदारसंघात मतदान पार पडत आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। निर्मला सीतारमण, पी विजयन, वसुंधरा राजे शिंदे, नेहा शर्मा, अशोक गहलोत आणि ओम बिर्ला या दिग्गजांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। दुसऱ्या टप्प्यात आज देशासह राज्यात मतदान पार पडत आहे। यावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत। पॉजिटिवनेस जो जिंदगी में है, जो मोदी जी, अटल बिहारी वाजपेयी जी, हमारे देश के सुषमा स्वराज जी जिस तरीके से देश के प्रति योगदान, अमित शाह जी योगदान दे रहे हैं, वो पॉजिटिवनेस मेरे में है। और मैदान है, हर कोई लड़ सकता है। सब इस देश की महिलाओं को मैं इतना ही कहना चाहूँगी, इस देश में उनका भाई नरेंद्र मोदी जी उनके साथ हैं, उनका परिवार का सदस्य रहकर वो उनके साथ है। तो जब तक सूरज चांद है तब तक संविधान है, और उसके साथ इस देश में महिलाओं को कोई हाथ नहीं लगा सकता। आम्ही असणारा मतदाराला म्हणतोय की कॅट इज आउट ऑफ द बॅग, म्हणजे असणारा मांजर जे आहे ते पिशवीतून बाहेर पडलेली आहे। आता त्याचा कायदा करणं गरजेचं आहे। जेव्हा मतदाराने वंचितच्या बाजूने मतदान दिलं तर हा कायदा एथेनॉलचा जो आहे आणि ऊसाच्या दरामध्ये त्याचा भाव अंतर्भूत केला पाहिजे, हा निश्चितपणे त्याच्यातला आहे। फक्त त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस, एनसीपी, बीजेपी ही त्यांच्या बाजूचे नाहीत, वंचितने हा उभा केलेला आहे, एवढंच फक्त त्यांनी लक्षात ठेवावं। दर 5 वर्षाला देशाची लोकशाही प्रबळ झाली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे, मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे। आम्ही लोकांना सांगतो, निश्चित आम्ही पण तेच पाळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान करावं असं आव्हान मी नांदेड लोकसभा मतदारसंघातील लोकांना करेनच। अन्य ठिकाणी ते मतदान होते, राज्यामध्ये अधिक मतदान व्हावं, आपल्या मतदानाचा हक्क लोकांनी बजावला पाहिजे आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान त्यांनी दिलं पाहिजे। आम्ही जे काही गेल्या 15-20 दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले, कार्यकर्त्यांना पराकाष्ठा केली आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढतो। मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामकरी, व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे। तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही। गेल्या सगळ्या दिवसांमधला प्रचार करत असताना जनतेने ज्या पद्धतीने स्वागत केलं, या सगळ्या स्वागतातून लोकांनी ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या, लोकांनी आशीर्वाद दिले, सगळ्या जनतेचा आशीर्वाद घेऊन मी आज या ठिकाणी सामोरी देत आहे आणि 100% विजय होईल याची मला खात्री वाटते। आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आज सगळ्यांनी 100% मतदान करणे हे आपलं राष्ट्रीय कार्य आहे। राष्ट्रकार्य म्हणून आपण या ठिकाणी मतदान करण्याशिवाय दुसरे कुठल्याही कामाला जाऊ नये हे मी प्रत्येक प्रचारात सांगितलं आहे। म्हणजे मतदारांना आव्हान आहे, उन्हाच्या आधी आपण सगळ्यांनी मतदान करावं। जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला, माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम युवकांना, महिलांना, तरुणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक असं आवाहन करतो की मतदानाला बाहेर पडा, जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। आपण मतदानाच्या दिवशी जर बाहेर पडलो नाही तर 5 वर्ष अमुक माणसाने ढमुक केलं, टमुक माणसाने टमुक केलं असं म्हणण्याचं मग नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही। सज्जन लोक जोपर्यंत संघटित येत नाही तोपर्यंत दुर्जनांचा पराभव होत नाही। सगळ्या मतदारांनी
मतदानाला जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्यासाठी लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.